बनवूया पिठलं. पिठलं बनवायसाठी सगळ्यात आधी आपण कढई तापवून घेऊया. तर आपण तेल टाकूया 2 चम्मच. चला आता आपलं तेल तापलंय. आपण जिरे टाकूया आधी. जिरे चांगले तडतडू द्यायचे. मग आपली मोहरी टाकायची. मोहरी पण तडतडली की लगेच कढीपत्ता टाकायचा. याला 2 मिनिटं असं फ्राय करूया. आता लगेच कांदा टाकून देऊया. कांदा चांगला आपला ब्राऊन करूया. चला आपण थोडंसं हिंग टाकू याच्यामध्ये. इथं मी कांदा 2 घेतलेले, थोडे मोठेसे घेतले आणि मोठाच कापलेला आहे. बारीक कांदा कापायचा नाही आपल्याला. चला आता आपण याच्यामध्ये ठेचा टाकूया 1 चम्मच. ठेचामध्ये लसूण, जिरे, कोथिंबीर आणि मिरची आणि वाटून घेतलंय. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू, अर्धा चम्मच. चांगलं याला परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये बेसन टाकूया. त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचा याच्यामध्ये, आपलं कांद्याच्या मिक्सरमध्ये. आता थोडं आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. गाठ्या होऊन नाही द्यायच्या आपल्याला. ह्याच्यामध्ये प्लेन करायचं आपल्याला पिठलं. टाकूया अर्धा चम्मच. चवीनुसार तुमच्या टाका तुम्ही. मला जेवढं लागतं तेवढं मी टाकते. आता बघा आपलं बेसन पहिले कसं होतं, एक सुद्धा गाठी राहिली नाही त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकतात त्याच्यामध्ये गाठी नाही आहेत. आता आपण याला 5-6 मिनटं शिजवून घेऊया. आता आपलं पिठलं झालेलं आहे. याच्यावर कोथिंबीर टाकूया आपण. बघू शकता आपलं पिठलं कसं झालंय. आता हे पिठलं झालेलं आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊया. पिठलं जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पिठलं कसं झालंय करून.